महत्त्वाची बातमी। आम्हाला बैठकीला बोलावून अटक करण्याचा सरकारचा प्लॅन होता असा गंभीर आरोप केलेला आहे बच्चू कडू यांनी। आंदोलनाच्या दिवशीच बैठक लावण्याचा हेतू काय होता असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला आहे। बावनकुळे साहेब, इतके तुम्ही शेतकऱ्यासोबत विश्वासघात करताय। 10 मेसेज आहे बावनकुळे साहेबांना मी मीटिंग लावण्याबाबत, आणि 28लाच मीटिंग लावायची। हे लोक जनता वाऱ्यावर ठेवायची, आम्हाला तिकडे अटक करायचं त्यांचा प्लॅन होता। सगळे नेते एकत्र बोलावायचे, अटक करायचं आणि या जनतेला तुम्ही वाट लावायची होती। तुमचं प्लॅनिंग आमच्या लक्षात आलं। त्यांच्या मागण्याचा अर्थ मिळाला होता, म्हणूनच आम्ही मीटिंग। बैठकीची गरज काय? बैठकीची गरज काय? डायरेक्ट निर्णय घ्या ना। रविकांत आम्ही बोलावलं असतं, आज जर आम्ही तिकडे नेते गेलो असतो, जनता कोणाच्या भरोश्यावर राहिली असती? साधी गोष्ट आहे। एवढे लोकांना समजतं बावनकुळे साहेब, एवढं मूर्ख नका बनवू तुम्ही लोकांना। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकारनं तातडीनं घ्यावा। दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर रामगिरी बंगल्याकडे आम्ही हजारोंच्या संख्येनं कूच करू असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंनी आरपारच्या लढाईची घोषणा केली। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडूंनी महाएल्गार मोर्चा त्यांचा आज अमरावतीतून नागपुरात दाखल होतोय। दरम्यान शेतकरी नेत्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यानं ही बैठक रद्द करण्यात आली। सरकारनं या आधी देखील बैठका घेतल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही अशी टीकाही यावेळेला कडूंनी केली। आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत। कुणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत। म्हणून 4-5 वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्यावा। निवडणुका झाल्यानंतर या सरकारनं एक म्हणजे फक्त आणि फक्त खर्चिक प्रकल्पच जाहीर केलेले आहेत की ज्याच्यामधून काही पैसा काढता येईल। उदाहरणार्थ शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातले शेतकरी विरोध करतायत, तरी सुद्धा त्याच्या भूमी संपादनासाठी 20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आतापर्यंत सगळ्यात महागडं कर्ज, माझ्या माहितीप्रमाणे 8.25% व्याजदराचं कर्ज काढलं। ह्याची काय गरज होती? आणि मग तुमच्याकडे पैसे नाही तर ते 20,000 कोटी रुपये जे कर्ज काढलेलं आहे शक्तीपीठ बघू 10 वर्ष पुढे ढकलू। हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळी सरकारने कर्जमाफी केली पाहिजे, आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन सरकारला अपील करतोय की संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी। जे अतिवृष्टीचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये जी भरपाई दिली आहे, सरकार म्हणतंय की ते 31,600 कोटीची आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये ती फक्त 6,500 कोटीचीच आहे। बाकी इतर सगळ्या योजनांची बेरीज करून त्यांनी हा आकडा फुगवलेला आहे। त्यामुळे त्यातून सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही। पीक विम्याचं मोठं संरक्षण शेतकऱ्यांना मिळत होतं, मात्र जे ट्रिगर काढून टाकले त्याच्यामुळे ते